रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, कसे आहात? काल आषाढी एकादशी निमित्त विठोबाचे दर्शन तर घेतलाच असाल, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला काय पुन्हा त्याच विठोबाचं दर्शन घेणार का, की शिळ्या विठोबाचे? शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल ऐकावं ते नवलच, पण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. शिळा विठोबा अशी संकल्पना आपण याआधी क्वचितच ऐकली असेल, पण जेव्हा आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या सानिध्यात बसतो तेव्हा अशा अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा होतो. तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन घेण्याआधी जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल. आषाढी एकादशीचा दिवस तसा धामधुमीचा. पूर्वी लोक आषाढीचा उत्सव झाला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने जाताना दिसत. एवढ्या सकाळी ते तिथे का जात असावेत असा एका आजींना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ते सगळे शिळ्या विठोबाचे दर्शन घ्यायला निघाले आहेत. वास्तविक विठोबा कधीच नवा जुना किंवा शिळा होत नसतो. तो कधीही बघा राजस सुकुमारच दिसतो. मग शिळा विठोबा ही संकल्पना आली कुठून? तर भोळ्या भक्तांच्या भोळ्या भावातून. भाविक मनुष्य जे जे आपल्याला आवडतं ते देवाला अर्पण करतो, मग ती शिळी भाकरी का असेना. संत देखील याच भोळ्या भावनेनं देवाला न्हाऊ माखू घालत, देवाचा साज शृंगार करत, देवाला नेसायला वस्त्र, झोपायला गादी, लोड, पांघरून, जेवायला नानाविध पदार्थ असं सारं काही देत असतं, नव्हे अर्पण करत असतं. असाच हा शिळा विठोबा, ज्यांच्या मनातला संकल्पनेतला, जो आषाढीच्या दिवशी भक्तांची भेट घेऊन दमलेला असेल, दुसऱ्या दिवशी उशिरा उठला असेल आणि अशा वेळी त्या थकलेल्या विठोबाचा शीण घालवण्यासाठी त्याला पेलाभर पाणी, दूध, तुळशीची माळ अर्पण करून दर्शन घ्यावं असा नियम भाविकांनी आखला असेल. म्हणून आषाढीच्या दिवशी विठोबाचं दर्शन तर घेतातच, पण दुसऱ्या दिवशी सकाळी दमलेल्या विठोबाचं अर्थात शिळ्या विठोबाचंही दर्शन घेतात. या छोट्याशा कृतीतून मोठा धडा मिळतो, तो म्हणजे माणुसकीचा. आपली संस्कृती केवळ मूर्तीपूजा शिकवत नाही, तर मूर्तीपूजेतून माणुसकीची पूजा शिकवते. जशी विठोबाची चौकशी कराल तशी आपल्या माता पित्याची, सगळे सोयऱ्यांची, आजूबाजूच्या लोकांची आपुलकीची चौकशी करा. त्यांना हवं नको ते द्या. मृत्यूनंतर आपल्या नावे दान धर्म करण्याआधी जिवंतपणी शक्य तेवढी मदत करा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. भोळा भाव आणि देवा मला पाव असा सच्चा भाव बघून देव का बरे प्रसन्न होणार नाहीत? आजच्या बेगडी जगात एवढी निरागसता बघायला मिळत नाही. जिथे तिथे फोटो काढून आपल्या भावभावनांचे प्रगटीकरण करायचे आणि जगाला दाखवायचे असा ट्रेंड आला आहे. मात्र आपली आजी पणजी कुणी बघावं म्हणून नाही, तर आपल्याला जाऊन देवाला बघता यावं यासाठी देवदर्शन घेत असतात. परिणामी देवांचेही त्यांच्याकडे लक्ष असतं. आपणही तेवढा निर्मळ भाव आणण्याचा प्रयत्न करूया आणि आता जमलं नाही तर जमेल तेव्हा शिळ्या विठोबाचं दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी.